धन्यवाद आदरणीय तिथे सर. आणि आता यानंतर वेळ आहे महानिर्मितीचे कुटुंबप्रमुख अर्थात आदरणीय अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्ण सर. विनंती करतो की सर आपण कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. महानिर्मितीच्या 30वा वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी डायरेक्टर डॉक्टर साहेब, डिरेक्टर के साहेब, डिरेक्टर अरविंद साहेब, ईडी नितीन वाघ, सपाटे साहेब, अंदुरकरजी, रोकडेजी आणि या ठिकाणी येऊन गेलेले आपले इंडिपेंडंट डायरेक्टर पाठक साहेब आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये पारितोषिक प्राप्त झालेले सर्व अधिकारी कर्मचारी, आपला महानिर्मिती कुटुंबाचे सर्व प्रमुख, सर्व अधिकारी कर्मचारी सगळ्यांना मी आपला वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन करतो. आणि एक अतिशय एक महत्त्वाचं ऑर्गनायझेशन आहे महानिर्मिती. ज्यावेळी आपण वर्धापन दिनानिमित्त आपण एकत्र येतो, दरवर्षी आपण त्याचा साजरा करतो आणि मागील 1 वर्षामध्ये चांगलं काम केलेल्या लोकांना पारितोषिक करतो आणि पुढे काय करायला पाहिजे याचा आज खऱ्या अर्थाने आपण दिशा ठरवणे आवश्यक आहे. महाजेनकोचा प्रवास तर आपण आता तिन्ही डिरेक्टरनी त्यांच्या क्षेत्राच्या अनुषंगाने आणि कशा पद्धतीने महाजेनकोनी या आतापर्यंत काम केलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण कशा प्रकारचं आपण काम करणार आहोत त्याच्या त्यांनी सविस्तर पद्धतीने त्यांनी तुमच्यासमोर मांडलेले. त्यामुळे मी रिपिटिशन ना करता काही महत्त्वाचा मुद्दा मात्र माझ्या मनात होतं की नेहमी मी चर्चा करतो आणि काही माझे ऑब्झर्वेशन्स आहेत ते आपल्यासमोर मी त्यावेळेला मी इच्छुक असतो. महत्त्वाचे अशी आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे आपण एनर्जी अशा प्रकारचे सेक्टर आहे. आपला देश विकसित भारतकडे आपल्याला न्यायचे असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आणि एनर्जी अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करणार आणि त्यामध्ये आपण एक क्रिटिकल जंक्शनमध्ये आहोत. म्हणजे आतापर्यंत आपण ज्या पद्धतीने वीज निर्मिती करायचं आहे, ज्या टेक्नॉलॉजीनी करायचं आहे, ज्या मेथडॉलॉजी वापरून करायचं आहे आणि त्याला कशा प्रकारचं आपण पैशाचं रूपांतर करून त्याला विकायचं आहे, या सगळ्यामध्ये एक प्रकारचा पॅराडाइम शिफ्ट आपण आज या ठिकाणी आपण पाहतो. मोठ्या प्रमाणे रिन्युएबल्स आलेले आहे, मोठ्या प्रमाणे टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारचा अडॉप्ट करता येते. म्हणजे आपण जे बोलताना सांगितलं आपण सब क्रिटिकल पासून येऊन आता सुपर क्रिटिकल, आता अजून पुढे आपण अल्ट्रा सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचलो. तर रिन्युएबल एका काळामध्ये अनअफोर्डेबल, जसा हरणे साहेब सांगितल्याप्रमाणे अतिशय दुर्लक्षित भाग असायचं होतं. आज रिन्युएबल ड्राईव्ह करतो आपला कशा प्रकारचं पुढे मार्केट राहणार आहे. असं एका काळामध्ये आपण फक्त PPAवर अवलंबून राहून आपण आपला पूर्ण एनर्जी बिझनेस करायचं आहे. आज आपण PPAच्या पलीकडे जाऊन कशा आपण लोकांपर्यंत वीज पोहोचायचं आणि आपला बिझनेस कसा सर्व्हे करायचं, तशा एक प्रकारच्या चॅलेंजिंग सर्कमस्टान्सेसमध्ये आहोत. आणखी इतकी मोठ्या प्रमाणे मॅनपॉवर असताना त्यांच्या क्षमता या आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आपण कशा प्रकारचा आपण कॅपॅसिटी ॲडिशनच्या सोबत आपला माणसाच्या कॅपॅसिटी कशा प्रकारचा आपण अपग्रेड करणार आहोत, त्याच्या अनुषंगाने आपलं जे ह्युमन कॅपिटलचं जे प्रोडक्टिव्हिटी आउटपुट ज्या पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा जागतिक पातळीवर जसं होतं त्या दर्जावर आपण कशा पोहोचायचं, ती सुद्धा आपल्यासाठी एक महत्त्वाचं चॅलेंज आपल्यासमोर आहे. अशी आपण एकंदरीत बघितलंय महाजेनकोचा प्रवास अतिशय चांगला आहे. म्हणजे मागील 20 वर्षामध्ये आपल्या या राज्य आपण एक डेव्हलप्ड स्टेट म्हणून आपल्या राज्याचा ओळख आहे
संपूर्ण देशभरामध्ये इव्हन भारताच्या बाहेर जाऊन आपण सांगितलं तर मुंबई महाराष्ट्र असं सांगितल्यानंतर प्रत्येकाने ओळखतात. त्याचं महत्त्वाचं मध्ये जे काय वेगळ्या विभागांनी काम केले असले तरी जे आपला एनर्जी विभाग जे एनर्जी जनरेशनचं काम अतिशय महत्त्वाचं सिंहाचा वाटा असं सांगायला हरकत नाही. आपण सर्वांनी मिळून या मागील 20 वर्षामध्ये खूप चांगलं काम केलेले आहे. आणखी एक काही मी या ऑर्गनायझेशनवर माझ्या जे ऑब्झर्वेशन आहे म्हणजे खास करून ज्या पद्धतीने मी लोकांशी वगैरे इंटरॅक्शन करत असताना आपण एक IAS अधिकारी म्हणून प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या सेक्टरचा आपण अभ्यास करायला प्रयत्न करतो आणि अभ्यास करत असताना कशा प्रकारचं आपल्याला माहिती प्राप्त होत आहे, कशा प्रकारचा अधिकारी कर्मचारी इन्व्हॉल्ड असतात ते सगळं आपण अभ्यास करतो. आपण एक अतिशय एक चांगला अनुभव अशी आहे इथे मी हेडक्वार्टरमध्ये असो किंवा पॉवर प्लांटच्या स्तरावर असो फील्डमध्ये असो ज्यावेळी मी जातो आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी वगैरे इंटरॅक्ट करतो एक तो फार महत्त्वाचे प्रत्येक आपल्या व्यक्तीचा नॉलेजेबल ऑफिसर स्टाफ आपल्याकडे आहे. टेक्निकली साऊंड असतात कारण टेक्निकली आपण ज्यावेळी आपण प्रश्न उपस्थित करतो ते काही एखादा प्रोजेक्टच्या इव्हॅल्युएशनच्या स्टेजमध्ये असो किंवा एखादा आपला डे टू डे ऑपरेशनच्या अनुषंगाने आता ओव्हरऑलचे विषय सांगितले त्या आपण प्रश्न उपस्थित करतो आणि त्यामध्ये प्रत्येकाने टेक्निकली साऊंड असतात. हे कधी असू शकतो ज्यावेळी आपण कामामध्ये थोड्या प्रमाणे डेडिकेटेडली आपण कामं करतो त्यावेळी हे सगळं तयार होतं. म्हणजे नॉलेज एका रात्रीमध्ये तयार होणारी गोष्टी नाही आहे आणि हे इट कम्स विथ द हार्डवर्क, इट कम्स विथ द डेडिकेशन, इट कम्स विथ द लॉयल्टी टुवर्ड्स युअर ऑर्गनायझेशन. ते चांगल्या प्रकारचा एक अनुभव मला मागच्या 6 महिन्यामध्ये मिळाला. माझी अपेक्षा आहे जे काही माझा अनुभव मिळालेले ते प्रत्येक व्यक्ती अशाच प्रकारचे असतील असं माझी अपेक्षा आहे. काही प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचा अभिप्राय पण आहे यामध्ये कारण डेडिकेशन आहे, नो डाऊट आहे, नॉलेज आहे, टेक्निकली साऊंड आहे, परंतु आपण आपल्या ज्या कंपनी किंवा आपल्या जे काम आपण करतो ते आपण रेलेव्हन्समध्ये आहोत का. आपण आज ज्या पद्धतीने आपण महाजेनको आपण मागील 20 वर्षामध्ये काम करत होतो एक प्रकारचं मोनोपोली होतो. नंतर सेक्टर ओपनअप झालं, सेक्टर ओपनअप झाल्यामुळे आज आपण प्रायव्हेट पॉवर प्लांटसोबत आपण कम्पीट करतो. मार्केटला गेल्यानंतर आणखी वेगवेगळ्या लोकांशी वाल्यांसोबत आपल्याला कम्पीट करावं लागतं. त्यावेळी आपण रिलेव्हन्स म्हणून आपण राहतो का. आपला इथे प्रत्येक डिरेक्टर बोलताना एक मुद्दा आवर्जून उपस्थित केला ते मी पण उपस्थित करणार आहे, एफिशियन्सी. एफिशियन्सीचा प्रश्न विचारला मात्र मला अजून समाधानकारक रिस्पॉन्स अजून प्राप्त झाला नाही. त्याचं कारण एकच आहे, एक प्रकारच्या कम्फर्ट झोनमध्ये काम करायच्या सवय आपल्याकडे एक दिसते. म्हणजे एखादा TPSला गेलो तर आपल्याला 8 तासाचा आपला शेड्यूल एक असं होईल आपला माझ्या शिफ्ट आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या टेक्निकली अडचणी होता कामा माझ्या प्लांट आउटेजला गेला नाही पाहिजे. तर 8 तास माझ्या गेला पुढच्या व्यक्ती बघून गेली. थोडा प्रकारचा दिस विल नेव्हर वर्क इन द डेज टू कम. एक प्रकारचा आपल्याला त्या 8 तासामध्ये मी काय बेस्ट देऊ शकतो अँड व्हॉट इज द बेस्ट. लास्ट वीक मी केले, कालचं केले होते, मागच्या महिन्यामध्ये मी करत होतो, आज मी काय बेटर करू शकतो. आणि या ठिकाणी मी आपण पाहिलं असेल मी अवॉर्डचं सिग्नेचर करत असताना विचारत होतो प्रत्येक गोष्टी काय केली. आय वॉज सो सरप्राईज. काही चांगलं सजेशनला सुद्धा आपण अवॉर्ड करतो आणि एक अतिशय चांगला प्रथा आहे ॲक्च्युली. म्हणजे मी त्यांना आपल्या अधिकाऱ्यांना विचारलं म्हणजे चांगलं सजेशन असेल आणि ते तर एखादा प्लांटमध्ये वर्क झाले असेल त्याला तुम्ही डॉक्युमेंटेशन करून प्रत्येक प्लांटला त्याचा स्केलअप करायला पाहिजे आणि त्याचा वापरायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुमचं जे काही चांगलं काम करायला तुम्ही तयार असाल, वी आर हिअर टू रिसेप्टिव्ह अबाउट इट आणि आणखी त्याला आपण चांगल्या प्रकारचं पुढे न्यायचं काय ते आपण करतो. आपण म्हणजे एकंदरीत सांगायचा मुद्दा अशी आहे, थोडा आपला अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये एक कम्फर्ट झोनमध्ये राहून एक कॉस्ट प्लस पद्धतीने काम करायचं जे जुन्या काळाच्या सवयीतून आपल्याला बाहेर आलं पाहिजे. कारण काय सांगतो
माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्याला एक हे दिलेले नारा दिलेले 2070 पर्यंत आपल्याला देश नेट झिरो पोहोचायला पाहिजे. त्यासाठी आपला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेले आपल्या जे एनर्जी मिक्स आहे आज रोजी आपण बघितलं तर आपण 14,000 मेगावॉटच्या कॅपॅसिटीमध्ये जवळपास 72% आपण थर्मलमध्ये आहोत. आणखी आपण रिन्युएबलमध्ये मोठ्या प्रमाणे आता जसं हरणे साहेबांनी सांगितलं कशा प्रकारचं आपण न्यूक्लिअर पासून ज्या न्यूक्लिअरमध्ये कुठलीही स्टेट युटिलिटी आतापर्यंत हात ठेवलेली नाही म्हणजे अदर दॅन ॲटॉमिक एनर्जी आपण पहिल्यांदा आपण एंट्री करतो. अशा प्रकारे न्यूक्लिअर एनर्जी पासून ग्रीन हायड्रोजन पासून सोलार विंड PSP असा डायव्हर्सिफाय करतो आपला बिझनेसला. आणि एकंदरीत ही डायव्हर्सिफाय करायची इच्छा आहे त्याच्यावेळी करून आपला म्हणजे 1960 पासून आतापर्यंत आपण 14,000 मेगावॉट तयार केले. पुढील 5 ते 10 वर्षामध्ये याला डबल करायचं आहे. याला डबल करायचे म्हटल्यानंतर आपण सर्वांनी ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत काम करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पटीने डबल एफर्टनी एफिशियन्सीने आपण सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. आपण डबल एफिशियन्सी काम करणे म्हणजे काय सर्वात महत्त्वाचे पहिला जसा तिथे साहेबने सांगितल्याप्रमाणे आपला डिसअलाउन्स शून्य व्हायला तिथून एफिशियन्सी सुरू होते. डिसअलाउन्स शून्य होण्यासाठी ते काय मोठा मॅक्रो लेवलचं पिक्चर नाही आहे. प्रत्येक व्यक्ती एखादा कोल हँडलिंग प्लांटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीपासून बॉयलर एफिशियन्सी पाहणाऱ्या व्यक्तीपासून कंडेन्सरचं काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाने काम करू शकतो. त्यांनी जर प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये भाग घेतले तर तुमचा प्लांट अल्टिमेटली डिसअलाउन्स फ्री होईल. देन वी विल बी एबल टू मूव्ह ऑन टू दिस. तर सो मेनी आयडिया सो मेनी क्षेत्रामध्ये आपण फुटप्रिंट करणार आहोत आपण या काळामध्ये. मात्र आपण आपल्याकडचे जे प्रोफेशनलिझम किंवा जे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने काम करण्याचे सवय एक प्रकारचं आपण नुसतं इंजिनिअरिंग ॲटिट्यूडमध्ये न पाहता त्याला थोडा स्वतःचा आपला माझे पैसे असेल तर मी खर्च करीन का आणि त्याला काय प्रकारचा आउटपुट मी अपेक्षा करीन त्या या कामामध्ये मागे अशा प्रकारचा विचार करणे गरजेचे. आणि महत्त्वाचं टेक्नॉलॉजी अपडेशन करण्याचे काय कारण आहे. आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला थर्मल पॉवर प्लांटच तयार होईल असा अर्थ नाही. आपण आपला प्रेझेन्स आपण PSP मध्ये एंट्री करतो. आपला प्रेझेन्स आपण न्यूक्लिअरमध्ये जातो. आपण आपला प्रेझेन्स ग्रीन हायड्रोजनमध्ये आपण करतो. आपण आपले एंट्री करतो आपण आणखी सोलारमध्ये मोठ्या प्रमाणात एंट्री करतो. सो इंडिव्हिज्युअल ऑफिसर्स इंडिव्हिज्युअल टेक्निशियन इंडिव्हिज्युअल कर्मचारी प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या ज्ञान त्यांच्या कॅपॅसिटी त्यांच्या नॉलेज इम्प्रूव्ह करण्याचे गरजेचे. माझ्या अपेक्षा असं आहे आपण मागील 2 वर्षामध्ये अतिशय चांगला काम करून आपला प्रोडक्शन वाढवलं. आता चॅलेंजेस भरपूर वाढलेले. आता बॅकिंग डाऊन असो जास्त रिन्युएबल आले असो तसं हे चॅलेंजेस आपल्याला मागे घेतल्या नाही पाहिजे. आपण सर्व याच्या पुढे गेलं पाहिजे. त्यासाठी आपला जे 2 महत्त्वाच्या मुद्दा आपल्या सर्वांनी प्रत्येक प्लॅनने करायला पाहिजे. एक तो रिलायबिलिटी एक फॅक्टर आहे. अफोर्डेबिलिटी फॅक्टर रिलायबिलिटी आणि अफोर्डेबिलिटी आणि हे दोन्ही दर एकत्र आणले तर आपला कॉम्पिटिटिव्हनेस ऑटोमॅटिकली वाढेल. आणि आपला कॉम्पिटिटिव्हनेस वाढले तर आपला कंपनीचा रेलेव्हन्स वाढेल. आपल्या कंपनीचं रेलेव्हन्स वाढले तर आपण आपल्या कंपनीचं प्रॉफिटेबिलिटी वाढेल. प्रॉफिटेबिलिटी वाढेल तर आपण सर्व चांगलं राहू शकतो. आणि आणखी काही लोकांना आपण एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो. आणखी राज्याच्या विकासाच्या वाट्यामध्ये नुसतं आपण मागे राहणार नाही. आपण आज विश्वास पाठक बोलताना विचारले होते आता सांगितले होते त्यांनी 30,000 मेगावॉटच्या अगेन्स्ट किती आपण आज करतो. पुन्हा आपण स्वतःला आपण एक्झामिन करण्याचे गरजेचे. आपण ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम आपल्या राज्याच्या जे काही वीजच्या गरज आहे त्याच्या 1/3 डिमांड कमीत कमी 1/3 डिमांड आपल्या महाजनकोकडून व्हायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने मिळून काम करावी. आपण सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेले म्हणून आज आपण पारितोषिक केलेले. ज्यांना पारितोषिक मिळाले नाही आहे हे करायला नाही पाहिजे. पुढील वर्षी नक्की तुम्हाला भेटणार. मात्र आपण जे काही आपला कमी करत आहे आजच्या जे वर्धापन दिनानिमित्त आपला चांगलं काम केलेले त्याला आपण पारितोषिक केलेले. आपल्याकडे इम्प्रूव्हमेंटसाठी प्रचंड स्कोप आहे. प्रचंड एफिशियन्सीच्या अँगलवर स्कोप आहे. प्रत्येक कामामध्ये कशा प्रकारचे प्रोजेक्ट्स वेळेवर रन करू शकतो. कशा आपण कास्ट ओव्हररन आणि टाईम ओव्हररन टाळू शकतो. नवीन इन्व्हेस्टमेंट्स कशा प्रकारचे आपण आपल्या कंपनीमध्ये आणू शकतो. कंपनीला आपण व्हायब्रंट बनवल्याशिवाय आपला जे काही ड्रीम आहे कंपनीला एक
मार्केटमध्ये न्यायचं आणि नवीन स्टेक होल्डरला आपल्या याच्यामध्ये यायचं, इन्व्हेस्टमेंट वाढवायचं, हे सगळं आपल्याला शक्य होणार नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायचं. या येणारी वर्षामध्ये आपल्याला कॅपॅसिटी ॲडिशन करायचं आहे. आणि तिन्ही डिरेक्टरला मी सहज सांगितले होते, एका डायरेक्टरनी कोलचा कास्ट कमी करायचं आहे, दुसऱ्या डिरेक्टरनी कमी कोल वापरून मॅक्सिमम एनर्जी तयार करायला पाहिजे ऑपरेशनवाली, आणि डायरेक्टर फिनान्सनी जे काही इंटरेस्ट रेट आज मिळतं त्याच्यापेक्षा 1 ते 2% आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ते सगळे तिघं करू शकतील जेव्हा आपण सर्व अधिकारी कर्मचारी कालच्या स्तरावरून वरतीपर्यंत साथ दिले आणि कोऑर्डिनेटेडली काम केले. एक प्रकारचं आपण एक टीम वर्क म्हणून आपण काम करत असेल, नक्की आपण हे सर्व आपण उद्दिष्ट आपण पूर्तता करू शकू असं मला वाटतं. परत या ठिकाणी सगळ्यांना मी वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.